जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे, काय एकूणच तुमची यावर भूमिका आहे? संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं चौथ्या दिवशीचं उपोषण सुरू असताना त्यांची तब्येत आज खालावलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले लाखो लोक मुंबईत आलेले आहेत। सगळे लोक आता आपापल्या पद्धतीनं कोणी जेवणाची व्यवस्था करतंय, कोणी पाण्याची व्यवस्था करतंय, कोणी नाश्त्याची व्यवस्था करतंय। एकंदरीत सगळ्या लोकांनी महाराष्ट्रातून इथं मोठ्या प्रमाणात अन्नधान्य असेल, रेनकोट असतील किंवा पावसापासून वाचण्याचे सगळं साहित्य हे सगळं पाठवले आणि मुंबईकरही आमच्या या आंदोलनाला भरभरून मदत करताना दिसत आहेत। टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे, काही कमी प्रमाणात असतील परंतु महापालिकेकडून काही व्यवस्था होते। काही वैयक्तिक बांधव आहेत ते सुद्धा मदत करतायत, आपल्या आपल्या घरामध्ये कुणाला राहण्यासाठी जागा देत आहेत, हॉटेल्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलक राहत आहेत। पावसातही काही आंदोलकांना त्रास होतोय, परंतु मनोजदादा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत या निर्णयावर ठाम असल्यामुळे आणि कोर्टाचे सगळे नियम पाळून तिथं आंदोलन होतंय आणि हे होत असताना सरकारनं मला वाटतं चौथ्या दिवशी त्यांची तब्येत बिघडली असल्यामुळे लवकरात लवकर यावरती मार्ग काढावा, मनोजदादाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि हे आरक्षण थांबवावं, हे उपोषण थांबवावं ही आमच्या सामान्य मराठा म्हणून, एक मराठा सेवक म्हणून माझी आणि सगळ्या मराठा बांधवांची हीच भावना आहे आणि ती तुमच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय। आणि अजूनही सांगायचंय की माननीय कोर्टाच्या निर्णयानुसार आपल्या सगळ्या बांधवाला आव्हान आहे, कुणीही कायदा हातात घेऊ नये, रस्त्यावर हुल्लडबाजी करू नये। आपल्या महिला भगिनी पत्रकार आहेत, त्यांना काही थोडासा काल काही चुकीच्या घटना त्यांच्या बाबतीत घडल्या त्याही होऊ नये। आपले पत्रकार बांधव आहेत, त्यांनाही काही आपल्या बांधवांनी कुणीतरी धक्काबुक्की केल्याचं समजलंय तसंही कुणी करू नये। तसेच आपल्या मुंबईकरांना कुणालाही त्रास होईल असं कुठलंही वर्तन आपल्याकडून होऊ नये, रस्ता अडवला जाऊ नये, रेल्वे अडवली जाऊ नये आणि जे सार्वजनिक ठिकाणी तिथं लोकांना येण्या जाण्यासाठी, मुंबईतल्या मुंबईकरांना येण्या जाण्यासाठी कुठलाही मज्जाव करू नये, त्रास देऊ नये, वाहनं रस्त्यावर लावू नये, पार्किंगला वाहनं लावावीत आणि पोलिसांनी दिलेल्या सूचना त्या सूचनांचं पालन करावं हे मनोजदादांनी सगळ्या सेवकांना, सगळ्या आंदोलकांना सांगितलेलं आहे। म्हणून मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलकांना शिस्त पाळायचं आवाहन करतोय आणि नक्की मराठा समाजानं आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतच थांबायचे आणि आरक्षण घेतल्यानंतर आपण सगळे इथून शांततेच्या मार्गाने जाणार आहोत। तोपर्यंत सगळ्यांनी आपल्याला नियम आणि मनोजदादाचे आदेश पाळायचे एवढंच सांगतो, थांबतो। जय महाराष्ट्र। पण तुम्ही मला सांगा की तुम्ही मनोज जरांगे पाटील यांची काही समजूत घालणार आहात का? कारण त्यांनी जे आहे ते पाण्याचा सुद्धा त्याग केलेला आहे। नाही, समजूत घालणार नाहीत पण विनंती करणार आहोत, कारण आमचे ते नेते आहेत या आंदोलनाचे, सगळ्या मराठा समाजाने त्यांच्याकडे आरक्षणाचं नेतृत्व दिले, त्यांनी ते सिद्धही केले। 7 उपोषणं जीवघेणे केले, त्यांच्या तब्येतीला तर धोका निर्माण झालाय, तरीही दादा मोठ्या हिमतीनं आरक्षणाचा हा लढा लढतायत आणि चांगल्या पद्धतीनं आता समाजाच्या पदरात बऱ्याच 58 लाख नोंदी आल्यात, बऱ्याच लोकांना आरक्षणाचा फायदा झालाय, अनेकांना शिक्षणात नोकरीत फायदा झालाय, अनेकांना वेगळ्या सरकारच्या योजना मिळत आहेत। त्यामुळं मनोजदादांना समजूत काढण्यापेक्षा त्यांना विनंती करू की दादा तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे, तुम्ही 6 कोटी मराठ्याचे जीव की प्राण आहात, त्यामुळं सगळ्यांना तुमचा जीव महत्वाचा असल्यामुळे तुम्ही पाणी तरी घ्यावं आणि आपला लढा हा लोकशाही मार्गाने लढत राहू, पण आधी आरक्षण जेव्हा मिळायचं तेव्हा मिळेल, परंतु त्याच्या अगोदर तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली। आज संभाजीराजे पण त्यांना भेटीसाठी आले होते, काय म्हणाल की अनेक नेते जे आहेत, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो भेटायला येतात, मात्र भूमिकेवरती ठाम आहेत मनोज? सगळे नेते येत आहेत, सर्वपक्षीय नेते येत आहेत, संभाजीराजेही आले, सगळेजण दादाच्या तब्येतीची विचारपूस करतायत आणि पाणी घेण्याची किंवा उपोषण सोडण्याची विनंती करतायत, परंतु दादा त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत आणि सरकारनं त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि हे उपोषण थांबवावं। नसता दादाच्या तब्येतीचा आणखीही जर काही दिवस उपोषण झालं तर त्यांच्या तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून आणि येणाऱ्या सगळ्या नेत्यांना सुद्धा विनंती की आपण सरकार असेल, सर्वपक्षीय राज्यकर्ते यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा आणि पुढारी जे येत आहेत तिथं भेटायला, तिथं आल्यानंतर आपल्या बांधवांनी कुणीही त्यांना त्रास देऊ नये, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी असेल, त्यांच्यावर बाटल्या फेकायचं, मोकळ्या विस्तीच्या बाटल्या फेकण्याचं हे अष्टक कृत्य कुणीही करू नये आणि पोलीस जे सूचना देत आहेत, न्यायालयाने जे सूचना देतात त्याचं काटेकोरपणे पालन करून आपलं आंदोलन पुढे चालवायचं।